मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक आहे आणि त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकणार आहे। मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी 10 तासांचा ब्लॉक आहे। या ब्लॉक कालावधीमध्ये भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा दरम्यानची सेवा रद्द असेल। मध्य रेल्वेवर ब्लॉक कालावधीत 59 लोकल 3 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत। 47 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवांवर ब्लॉकचा परिणाम जाणवणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरचं काम केलं जाणार आहे। रात्री 10 ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यामुळे पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। आणि या मेगा ब्लॉक्सच्या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। भूषण, दोन्ही लोकल रेल्वे मार्गांवर म्हणजे पश्चिम रेल्वेवर आणि मध्य रेल्वेवर दोन्ही ठिकाणी मेगा ब्लॉक आहे आज आणि उद्या, आणि त्यामुळे मुंबईकरांना थोडीशी अडचण होणार आहे। खास करून आज रात्री जे प्रवासी प्रवास करतील त्यांना जास्त अडचणीचा सामना करावा लागू शकतो। भूषण, काय स्थिती आहे? नक्कीच अजिंक्य, एकंदर पाहिलं तर आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची वेळ आहे। याचं कारण म्हणजे मुंबईच्या मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी मेगा ब्लॉक घेतला जात आहे। एकंदर मध्य रेल्वेच्या ठिकाणी पाहिलं तर सीएसएमटी या रेल्वे स्थानकावरती 12 आणि 13 या हे जे दोन फलाट आहेत त्या फलाटावरती रुंदीकरणाचं काम चालू आहे, त्यामुळे संपूर्ण ब्लॉक असणार आहे। रात्री 9:15 पासून उद्या सकाळी रात्री 11:15 पासून उद्या सकाळी 9:15 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे हा 10 तासांचा ब्लॉक आहे। त्यामुळे एकंदर सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा हार्बर लाईन या दोन्ही सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद असणार आहे। त्यासोबतच चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अशा ठिकाणी सुद्धा ब्लॉक आहे। याचं कारण म्हणजे तिकडे एका गर्डरचं काम आहे, त्यामुळे तो सुद्धा ब्लॉक घेण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची वेळ आहे। त्यामुळे आज रात्री जे आपल्या घराकडे रवाना होणार, अगदी उशिरा जे रवाना होणार आहे त्यांना त्यांच्यासाठी काहीची अडचण देखील निर्माण होऊ शकते। मात्र काहीशा बेस्टकडनं सुद्धा काही सुविधा देण्यात आलेल्या आहेत। बेस्टकडनं जादा बसेस देखील सोडण्यात आलेल्या आहेत। मात्र मुंबईकरांनी यापूर्वीच आपल्या घराच्या दिशेने रवाना व्हावं असं देखील आवाहन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे अनेक बदल देखील केलेले आहेत आणि एकंदर 59 लोकल गाड्या देखील रद्द केलेल्या आहेत। त्यामुळे मोठा बदल आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी या वेळेचं थोडंसं भान ठेवावं आणि रात्री उशिराच्या आधी थोडंसं आपल्या घरच्या दिशेने लवकर निघावं असं आवाहन आपण देखील करूया। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आज आणि उद्या मेगा ब्लॉक आहे। ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेवर गर्डरचं काम केलं जाणार आहे। रात्री 10 ते उद्या सकाळी 11 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकामध्ये त्यामुळे बदल करण्यात आलेला आहे। चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरनं धावतील। चर्चगेट लोकलचा प्रवास वांद्रे आणि दादर स्टेशनपर्यंतच असेल। काही लोकल या वांद्रे आणि दादर मधनं विरार आणि बोरिवलीच्या परतीच्या प्रवासासाठी निघतील। तर मध्य रेल्वेवर सुद्धा हा मेगा ब्लॉक असणार आहे। सीएसएमटीवर प्लॅटफॉर्म 12 आणि 13चं विस्तारीकरण केलं जात आहे। ब्लॉक कालावधीमध्ये भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा दरम्यानची लोकल सेवा रद्द असेल। 47 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवांवर या मेगा ब्लॉकचा परिणाम होईल। काही मेल एक्सप्रेस दादर स्टेशनवरच थांबवल्या जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।